दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बंगल्यावर गोळीबार झालाय। अज्ञातानं 6 राऊंड फायर केलेले आहेत आणि या गोळीबारानंतर आरोपी बाईकवरून फरार झालाय। पोलिसांनी रोहित शेट्टीच्या बंगल्याची सुरक्षा वाढवलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, सुरुवातीलाच आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बंगल्यावर गोळीबार झालेला आहे। अज्ञात व्यक्तीनं 6 राऊंड फायर केलेले आहेत आणि या गोळीबारानंतर ती व्यक्ती, तो आरोपी बाईकवरून फरार झालेला आहे। पोलिसांनी रोहित शेट्टीच्या बंगल्याची सुरक्षा सध्या वाढवलेली आहे। दरम्यान ती व्यक्ती नेमकी कोण आहे या संदर्भातला तपास केला जातोय। अधिक माहितीसाठी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी महेश बागल। महेश, काय एकूण अपडेट्स आहेत? नक्कीच प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घराबाहेर पहाटे गोळीबार करण्यात आलेला, एकूण 4 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत आणि या राऊंड दरम्यान जी गोळीबार करण्यात आला होता त्यामध्ये कुणीही जखमी नसल्याचं अशी माहिती समोर आलेली आहे। या प्रकरणाची खबर पोलिसांना मिळतात तात्काळ त्या ठिकाणी जुहू पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि क्राईम ब्रांचचे अधिकारी दाखल झालेले आहेत। परिसरामध्ये जे सीसीटीव्ही लावण्यात आले होते, रोहित शेट्टी ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घ्यायचा प्रयत्न पोलीस करत आहेत। सीसीटीव्ही खंगाळले जात आहेत। एकंदरीत पाहता पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या प्रकरणाच्या सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे आणि जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले जात असून आरोपी शोधण्यासाठी पोलीस काम करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। रोहित शेट्टी मुंबई पोलिसांसोबत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये मागच्या वेळेस दिसला होता। या वेळेस ज्यावेळेस ही घटना घडलेली त्यावेळेस त्या इमारतीमध्ये रोहित शेट्टी आणि त्याचं कुटुंब होतं का याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। एकंदरीत पाहता रोहित शेट्टीच्या या गोळीबाराचं प्रकरण आता घडलेलं आहे। मात्र काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारची घटना घडलेली होती जिथे गोळीबार करण्यात आला होता आणि काही महिन्यांपूर्वीची जर बोलायचं झालं तर सलमान खानच्या बँड्रा स्थित गॅलेक्सी घराबाहेर सुद्धा अशाच प्रकारचा गोळीबार झाला होता। मोटरसायकलवर काही जण आले आणि त्यांनी गोळीबार केलेला होता आणि अशाच प्रकारची घटना आता पुन्हा घडलेली आहे। नक्की यामागची टोळी कुठली आहे, काय त्यांचा मोटिव्ह होता याचा तपास पोलीस करत आहेत। धन्यवाद महेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।